नमस्कार. शेतकरी ओळखपत्र म्हणजे ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी कार्ड भरपूर शेतकऱ्यांनी अजून काढलेले नाही, तर आपण ते मोबाईलवर कसे काढायचे चला बघूया. सर्वप्रथम गुगलला ॲग्रीस्टॅग महाराष्ट्र म्हणून आपल्याला एक साईट सर्च करून घ्यायची आहे. त्यानंतर पहिल्या साईटला ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी फार्मर या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रिएट न्यू युजर अकाउंट वरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आधार नंबर एंटर करून आणि एक ओटीपी घेऊन घ्यायचा. अशा प्रकारे ओटीपी टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला डिटेल दिसेल आणि खाली मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ओटीपी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक साधा पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. यानंतर क्रिएट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे आपली माहिती समोर दिसणार आहे. त्यानंतर रजिस्टर फार्मर या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी डू यू वॉन्ट टू चेंज युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी लोकल लँग्वेज मध्ये आपलं नाव एंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपली कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला एक न्यू बिझनेस म्हणून एक पर्याय दिसेल, त्या ठिकाणी आपल्याला नो करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला आपला ऍड्रेस एंटर करून घ्यायचा आहे. पहिल्या टॅब मध्ये इंग्लिश मध्ये आणि दुसऱ्या लोकल लँग्वेज मध्ये म्हणजे तुमची जी लँग्वेज आहे मराठी त्यामध्ये आपण ऍड्रेस लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी तालुका, जिल्हा आणि गाव सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली आपल्याला लँड होल्डर डिटेल्स मध्ये आपल्याला फेच लँड डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा आपला जिल्हा, तालुका आणि महसूल गाव आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सातबाराचा नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढे तुम्हाला शेतकऱ्याचे नाव दिसेल. ज्या शेतकऱ्यांचे नाव दिसत नसतील त्यांनी माय नेम इज नॉट देअर इन द लिस्ट ऑफ ऑनर्स मध्ये या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आपल्याला पुढे अजून दुसऱ्या शेतकऱ्यांचे नाव दिसतील. त्यानंतर अशा प्रकारे नाव आल्याच्या नंतर आपल्या नावासमोर आपण टिक करून घ्यायचं आहे आणि खाली ऍड लँड डिटेल्स वरती क्लिक करून घ्यायचं आहे. यानंतर या व्हेरीफाईड डिटेल्स वरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाली असे दोन कन्सर्न टिक दिलेले असतील त्या टिक वरती क्लिक करून घ्यायचं आहे, फार्मर कन्सर्न. आणि त्यानंतर सेव्ह या पर्यायावरती क्लिक करून परत एकदा आधार नंबर टाकून एक ओटीपी घ्यायचा आहे. ओटीपी व्हेरीफाय झाल्याच्या नंतर डाउनलोड पीडीएफ. तर अशा प्रकारे तुमच्या समोर पीडीएफ डाउनलोड झालेली असेल. 2 ते 3 दिवसामध्ये आपला आयडी व्हेरिफिकेशन होऊन जातो. ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढणं जमत नसेल तर